सर कोणती नदी आहे? ही सरस्वती नदी आहे. ही नदी तशी तर मग धारोळ, आमचं जे किल्ले धारोळ आहे बीड तालुक्यातील जे तालुका किल्ले धारोळ म्हणून आहे, तिथून उगम पावते ही नदी. तसंच तळे आहेत 2-3 ठिकाणी. आणि नमस्कार सर, एकदा तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी शेख शिरभाई शेख दिलावर पटेल आडहिंगणी. अच्छा, ह्या आपल्या बीड मधील समजा आपलं जे बीड धारोळ तालुक्यामध्ये ते आडहिंगणी. हां, तर या ठिकाणी पाठीमागाला इतिहास आहे जो की समजा रजाकाराच्या 12 झाला असं सगळे म्हणतात. हा, पण नेमकं त्या काळात घटना कशा झाल्या ह्या आपण आतापर्यंत एकतर्फी बघितलंय. म्हणजे हिंदू दृष्टिकोनातून आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या त्या सगळ्या बघितल्यात, पण आता मुस्लिम समुदायाच्या दृष्टिकोनातून त्या आठवणी आपण थोडंसं आज जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर हे जे गाव आहे आपलं आडहिंगणी, हे कसं वसवलं म्हणतात, काय स्टोरी याच्या पाठीमागे? ते आडहिंगणी गाव रजाकारामध्ये इथले लोक पळून गेलेले ते माराच्या भेण्यात. हां, बरोबर आहे. त्यावेळेस डोंगराने लपले, कुठं पाण्यावर जिकडे गेले, कुठं दोस्ता मित्राकडे जाऊन राहिले. बरोबर आहे. नंतर 40-42 वर्ष ते तिकडेच पोट भरत राहिले. बापरे. हा, बाहेर गावी कुठं माजलगाव, अच्छा, लपून लपूनच समजा. हा, जालना, विस्थापितच झाले सगळे. जमिनी फिमिनी इथलं घर फिर सगळे ओसाडच सगळे पडले. उद्ध्वस्त झाले. लोकांना 40 वर्ष गावामध्ये कोणी नसताना, लोकांना गावाची गडी असताना सगळी खांदून नेऊन शेतामध्ये टाकली. अच्छा, माती वगैरे समजा. माती वगैरे हा सगळी हा, शेतामध्ये टाकली. असे आमचे जुने पूर्वज जे होते, आमची आजी वडी होते तुमची स्वतःची? आमचे स्वतःचे वडील होते. अच्छा, तर ते पळून गेल्यानंतर पुन्हा 40-42 वर्षानंतर पुन्हा ते परत गावावर आले. त्यांच्या काही जमिनी फिमनी होत्या ते बी सगळे लोकांना पहिलं कसं होतं, ताबा घेतला होता, ताबा घेतला. कुळ कायदा होय, वगैरे ते आधारे समजा. अंमल ते अंमलात समजा कुळ कायद्यामध्ये जमिनी बिमिनी चढ गेल्या. आता काही नाही. म्हणजे एकेकाळी जे तुमच्याकडे देशमुखी होती गावाची किंवा मग हा देशमुखीच होती ना? आमच्याकडे पाटील की आमच्याकडे होती. पाटील की देशमुखी तुमच्याकडे होती. आमच्याकडे. तर एक परिस्थिती अशी निर्माण झाली जे की समजा इंग्रजांनी आपल्या देशाचं विघटन केलं आणि त्याच्यामध्ये जे हिंदू मुस्लिम दंगे झाले त्याच्यामध्ये एकेकाळी देशमुख असणारे तुम्हाला गाव सोडून बाहेर आयुष्य जगावं लागलं. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून फक्त पोटावारी जावं लागलं. रातोरात पळून जावं लागलं गाव सोडून. मग कसं ठरलं की बाबा परत आपलं गाव वसवायचंय? मग कुणी एकत्र आणले माणसं? वडील समजा भुऱ्याचं कवडगाव डावरगाव इकडे राहिले. कासारी मध्ये काही दिवस राहिले. पुन्हा भुऱ्याचं कवडगाव डावरगाव, माजलगावामध्ये हमाली केली काही वर्ष. म्हणजे एकेकाळचे देशमुख पाटील इतिहासानं समजा असं रूप दाखवलं की त्याचे चटके तुम्हाला खूप जास्त पोळाले. म्हणजे वडिलांना देशमुख आणि पाटीलला असणाऱ्या त्यांना त्या काळात हमाली करावं लागली. मग ते कसं कल्पना आली की आपलं गाव वसवायला पाहिजे? समजा आता त्यांचं असं हे होतं की आपलं एक गाव आहे, गावामध्ये आपण पुनर्वसन केलं पाहिजे, आपण गावात जाऊन राहिलं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून गावाकडे येणं जाणं, काही संबंधित लोकांशी चर्चा करणे. पुन्हा इथं आमची शिलिंग जमीन होती, आमच्या पंजोबाची शिलिंग मध्ये गेलेली तीच जमीन पुन्हा परत तहसीलदार साहेबाकडे माजलगाव तालुका असताना तिथं आता पण जहागीर मोहा जे परिसर आहे समजा तिथं पण अशा पद्धतीचे केसेस वगैरे चालू आहेत, जे की समजा लोकांनी बळकावलेल्या जमिनीसाठीचे आता प्रयत्न चालू आहेत. समजा आम्ही काहीच केलं नाही, आम्ही म्हणलं काहीच हे नाही ते आम्हाला म्हणजे जमीन फिमीन काय नको, फक्त आमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत, जे आमचं गाव आहे ते जगायचंय आम्हाला, बस जगायचंय. आम्ही समाधानी दुसरीकडे काम करून मजुरी करून इथं पोट भरून खातो. शिलिंग जमीन आहे भेटलेली 3-3 एकर 13 लोकांना, तेच 13 लोक इथे राहतात. अच्छा, 13 फक्त कुटुंब आता या ठिकाणी करून खातो. बरोबर आहे. आणि ते मस्जिद आहे, ते आमच्या मस्जिदची मस्जिद आहे, मंदिर आहे, मस्जिद पाठीमागच मस्जिद आहे. मस्जिद आहे. हा, मस्जिदीचा इनाम आहे 22 एकर. अच्छा, त्याची चिरागी 12 एकर असे समजा 34 एकर जमीन आहे मस्जिदीला. ते अजून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये ते अजून दुसऱ्याच्या आहे आमच्याकडे. अच्छा. मग ते त्याच्यावर चालू आहे समजा केसेस वगैरे काही काहीच नाही केलं. काहीच नाही. अजून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे. ते असे वैती करतात, खातात. आता ते आपण त्याच्यात तितकं हस्तक्षेप कोणाचा अजून केलेलं नाही. बरोबर. तर हे आहे मित्रांनो आडहिंगणी गावची स्टोरी. आणि काही जरी केलं तरी समजा आपण आपल्या भारतात आहोत आणि आपला भारत ही माझी मातृभूमी अशा पद्धतीनं तुम्ही एक देशाप्रती असलेली भावना तुम्ही देश सोडून गेला नाही त्यावेळेस. समजा ज्यावेळेस सगळे देश सोडून जायला लागले होते त्यावेळेस म्हणजे खरे जे मराठी आपले माणसं आहेत. आता तुमची भाषा जर बघितलं तर कुणी म्हणणार नाही तुम्ही मुस्लिम समुदायातून बिलॉंग करतात, कारण हे खेडेगावातलं आहे आपल्या. सर्व संबंधित माणसं सगळ्या संबंधाची मिळून जुळून राहतात. खूप छान. तर मित्रांनो हे इतिहास आहे आणि आज आपण खूप भारी वाटलं. म्हणजे या गावामध्ये अचानक आलेलो मी, असं काय आपलं ठरवून वगैरे नव्हतं. तर खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. तुमचं एकदा नाव सांगा परत. शेख शिरभाई दिलावर पटेल. ओके, पटेल साहेब, खूप मदत केली तुम्ही आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी. आता हा इतिहास
आमच्यापर्यंत पोहोचलाय, आणखी 4 लोकांपर्यंत नक्कीच पोहोचायला मदत करेल. शिल्लक राहिलेलं पाणी शेतीला जातं. शिल्लक राहिलेलं पाणी शेतीला देत होते. किती शेती होती आपली? तर त्या टायमाला 14 नंबर होती. म्हणजे किती? 40 एकर 14 नंबर. हा, सगळे मिळून आजोबांना किती, पंजोबांना किंवा आजोबांना किती होती? 500 एकर. 500 एकर जमीन होती. तर मित्रांनो, हा इतिहास आहे. या ठिकाणी विहिरीवरून त्या काळामध्ये जी मोट आहे ती पाण्याची इथं असायची समोरच्या ठिकाणी. आज तिथं कचरा वगैरे म्हणजे समजा ते फुलारी वगैरे उगवली, आणि आजही पाणी एकदम चांगल्या पद्धतीने आहे, काळशार पाणी. आणि आपण पाहू शकता पायऱ्या वगैरे कशा आहेत. तर हा आमच्या आडहिंगणी गावचा इतिहास आहे. आणि हे पाटील घराणं आहे, पोलीस पाटील घराणं, जे की आपल्याला आमच्या समृद्ध पद्धतीच्या बीडच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं. हे जुन्या काळातलंच आहे ना? हा, जुन्या काळातलं. आता तुम्ही बांधलेत घर? हा, आम्ही आधी हे 30-35 वर्षापूर्वी मातीचं घर बसवलं होतं का? मातीचं आहे, पण असं म्हणजे प्लेनिंग वगैरे त्याची जर बघितली आपण तर कसलं प्लेन आहे ना, असं वाटत नाही मातीचं घर आहे म्हणून. काहीच नाही झालेलं त्याला आणखी. हा, सारू स्वच्छ ठेवलंय. काय म्हणतो तुमचं गाव आता? काय ना काय एकदम नंबर आहे. भारी वाटायला ना आता, म्हणजे गाव आता समजा तुमची इच्छा होती आणि ते झालेलं आहे सगळं शूट तुमच्या गावचं. तुम्ही आलात, आमच्या गावाचा इतिहास समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचत आहोत. धन्यवाद त्याबद्दल तुमचे. कारण जुना इतिहास आहे, ऐतिहासिक सर्व गोष्टी आहेत तिथं. आता हे डॉक्युमेंटेशनच झालं, हे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये डॉक्युमेंटरी. हे करून माती घेत होते ना ते. कांडक्याच्या भिंती म्हणतात. कांडक्याची भिंत म्हणतात त्याला, कांडक्याची. कांडक्याची भिंत, माती बनवणं. पाऊस आणि आला की त्याच्यावर शेवाळ येते, ते झिजत नाही ते. पाऊस आला की शेवळ येते पहिल्या शेवाळ येते पावसामध्ये. ते. हा, पहिल्या पावसामध्ये ते शेवाळ येते, काय शेवाळ आलं. त्याच्यामध्ये शेवाळ मिक्स असायचं अगोदर, हा. त्याच्यामुळे ते लगेच उगवायचं पहिला पाऊस पडला की. त्याच्यामुळे ते माशीची झीज होत नव्हती. आजोबा पंजोबाच्या हात आहे, वरचं आमच्या वडिलांना बांधलेलं. अच्छा, खालचं जे आजोबा पंजोबांच्या आणि हे जे वरचं आहे ते वडिलांनी. वडिलांनी बांधलेलं. आणि आता इकडल्या साईडला तुम्ही बांधले आता आम्ही बांधले. स्लॅबचं. हा, जे आपलं हे मंदिर दिसतंय, आता तुम्ही आता सांगितलं किंवा रजाकारांच्या काळामध्ये आपलं गाव संपूर्ण ओसाड होतं. या ठिकाणी समजा जे तुमचे पाटील होते, तुमचे पूर्वज, ते समजा गाव सोडून गेलेले होते. त्याच्यानंतर हे गाव वापस 40 वर्षाच्या नंतर आल्याच्या नंतर पुनर्वसन केलं. त्या काळामध्ये मग हे जुनी जी मूर्त आहे आतमध्ये हनुमंतरायांची, ही कसं काय राहिली इथं? म्हणजे ही जुनी मूर्त आमच्या आजोबांना आणलेली मूर्त होती, माजलगावून घडून. अच्छा, तुमच्या आजोबांनी घडवून आणलेली आहे. पण तुम्ही मुस्लिम आणि मारुतीची मूर्ती असं कसं काय? म्हणजे शिवारामध्ये, गावामध्ये मारुतीचं मंदिर असावं असं एक जुन्या लोकांची म्हणणं होती पहिले. श्रद्धा तर होती. हा, श्रद्धा होती. आणि ह्याची जुनी मूर्त जी आहे ती मोडलेली होती. हा, तर त्या आमच्या आजोबांना ती मूर्त घडून आणली परत माजलगावून. अच्छा. नंतर मग आमच्या वडिलांनी हे बांधकाम करून हे फक्त जमिनीवर ठेवलेली ती मूर्त. हा, नंतर वट्टा बांधून वरी बांधकाम करून हे पत्र टाकून आमच्या वडिलांनी हे मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे. बरं. त्याच्यावर पुन्हा नंतर टोप. पुन्हा बाहेरून शिवारामध्ये सगळे समाजाचे लोक आहेत. हा, बरोबर आहे. गोळ्याला येतात. आता येतात सगळे. समजा आकाशराव चिकन आणायचं म्हणत होते, परंतु आकाशरावांना म्हटलं वेळेचं गांभीर्य आहे, आणि मग आम्ही तिथं अंडे वगैरे खाल्ले. आईनं आम्हाला ती साडी दिली. तर एवढे प्रेमळ माणसं माझ्या बीड जिल्ह्यातील आहेत, आणि हा एक सुंदर इतिहास ऐकल्याच्या नंतर मग आम्ही आमच्या गावाकडं चाललेलो आहोत. तर आजच्या वेळी तेवढंच. धन्यवाद.